कुलवेम तलाव मध्ये फिशिंग चालू आहे. फिशिंग दाखवू तुला कुठले मासे धरले. काय धरले हे धरलं इकडे इकडे बघ. नो आई मॅजिका नो वॉटर किंगडम. हे बघा फ्री मध्ये आमचं कुलवेमची बावडी. हे बगडे बघा मित्रांनो, अख्खी संघटना आली आहे यांची. हे बघा अख्खी युनियन आलेली आहे या बगड्यांची. हे बघा किती सारे बगडे आहेत. हे ग्लोबल विपासना पगोडा आणि पावसाच्या दुकाने बघा कसा हरवलेला आहे. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी गोरायचा विशाल या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मुंबईमध्ये दिलेला आहे रेड अलर्ट. त्याप्रमाणे ना मजबूत पाऊस पडलेला आहे मुंबईमध्ये. आमच्या गोराईमध्ये तर विचारूच नका, मुसळधार पावसाने मस्त बॅटिंग केलेली आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला माझ्या घराच्या अवतीभोवती परिसर, पावसाने वातावरण कसं केलेलं आहे या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पाऊस बघा मित्रांनो, आज पूर्ण भरलेला आहे बघा. सकाळपासून पाऊस पडत आहे. मस्त बघा, शेती ना एकदम हिरवीगार झालेली आहे. वातावरण एक नंबर झालेलं आहे बघा. हवा पण मस्त सुसाट आहे. किती शांत वाटतंय बघा, मस्त एकदम. बघा सर्व ना झाडं झुडप मस्त पाण्याने हिरवगार झालेलं आहे. ही बघा शेती. तिकडे बघा दोन जादू येत आहेत शेतातून. मस्त आहे बघा, सर्व ओलं झालंय बघा. व्ह्यू बघा, व्ह्यू मस्त ना. हे बघा दोन जादू येत आहेत शेतातून. व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर आहे बघा आजचा. मस्त वाटतंय बघा, एकदम हिरवगार. खूप पाऊस पडला आज. हे बघा संपूर्ण पाणी भरलंय बघा. याच्यानेच विचार करू शकता तुम्ही की किती पाऊस पडलाय. हे बघा मित्रांनो, लालबागचा राजाची जर्सी बघा, एक नंबर आहे बघा. या मामाच्या पोराने घातली आहे. मस्त वाटते बघा जर्सी. आणि आता ना मी तुम्हाला खाडी दाखवतो. हे बघा कशी भरलेली आहे. ओढा पण आहे बघा तिकडे. तर रेड अलर्ट आहे ना मुंबईला. तर आमच्या इथे पण गोराईमध्ये काही प्रमाणात रेड अलर्टचा ना वातावरण इथे पाहायला भेटतंय. हा बघा घोडा बघा चरतोय. हे बघा ही खाडी बघा कशी भरलेली आहे. हे बघा संपूर्ण आहे ना पावसाने धुमाकूळ घातलेला आहे बघा. पायवाट बघा मित्रांनो पाण्याने भरलेली आहे बघा. पाऊस आहे ना जोरदार पडलेला आहे. हे बगडे बघा मित्रांनो, अख्खी संघटना आली आहे यांची. हे बघा अख्खी युनियन आलेली आहे या बगड्यांची. हे बघा किती सारे बगडे आहेत. तर हे बगडे आहे ना, आता हे वाहतं पाणी आहे ना तलावातून येतंय. मी तुम्हाला पुढे तलाव दाखवतो. तर या तलावातून आहे ना शिंगाडे मासे, जे की आपण मालवणीत चिवण्या बोलतो, आणि बोया मासे हे जास्त प्रमाणात त्या तलावातून निघतात. म्हणून हे बगडे आहेत ना शिकार करण्यासाठी तिथे तैनात झालेले आहेत. हे बघा या पाण्यामध्ये आहेत ना हे मासे असतात इकडे, त्यासाठी हे बगडे आलेले आहेत. आपल्याला बघा मित्रांनो समोर दिसतोय ना तो आहे ग्लोबल विपासना पगोडा.
आणि पावसाच्या दुकाने बघा कसा हरवलेला आहे, नाहीतर हा पूर्ण शाईन करतो. आणि याच्या बाजूला आहे ना हे जे ठिकाण आहे इथे कांदिवली मालाड, पण आज फॉग भरपूर आहे बघा, त्यामुळे ना क्लिअरिटी नाही बघा, विजिबिलिटी नाही. बघा पगोडा पण विजिबल नाही, फॉग आहे ना पूर्ण कव्हर्ड केलेला आहे. तलावाचं पाणी आहे ना, पुढे मोठा तलाव आहे, त्याचं पाणी आहे ना बघा हे असं येतं इकडनं आणि या नाळ्यातून बघा बाहेर निघतंय बघा. तर फोर्स बघा पाण्याचं, त्या हिशोबाने तुम्ही अंदाजा लावा की पाऊस किती पडलेला आहे तो. आणि मग याच फोर्सने ना हे मासे सर्व निघतात आणि तिकडे बगडे धरतायत. तर आता ना मित्रांनो मी तुम्हाला तलाव दाखवतो. आमचं कुलवेमचा तलाव पावसाने पूर्ण ओव्हरफ्लो करून टाकलंय. मस्त ना आज वातावरण बघा एक नंबर झालेलं आहे. हे बघा हे आहे ना छोटं तलाव आहे बघा हे वालं, आणि मुख्य जे मेन तलाव आहे ना ते बघा त्या साईडला आहे. तर हे बघा हे छोटं तलाव आहे, हे पण बघा ओव्हरफ्लो झालेलं आहे बघा. हे बघा पूर्ण ओव्हरफ्लो झालेलं आहे. आणि मस्त ना इथे माशाची जाळी लावली आहे, फिशिंग नेट. तर मी तुम्हाला बोललो ना की तलावातून बघा ते बोया मासे आणि शिंगाडे मासे आहेत ना ते या तलावात येतात. मग इकडनं बघा फिशिंग नेट लावली आहे, मग इथे अडकणार आणि निघालेले मग बघा असे खालून गेले आणि मग तिथे खाडीमध्ये बगडे बसले. तिकडे ते बोया मासे आणि शिंगाडे मासे बगडे कॅच करत आहेत. तर बघा तलाव कसा भरलेला आहे मस्त. हे बघा छोटा तलाव. आणि आता आमचा मुख्य कुलवेमचा तलाव दाखवतो. मस्त आहे ना, आत मजा येते बघा. वा 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 काय व्ह्यू आहे बघा, एक नंबर. हे बघा मित्रांनो आमचं कुलवेमचं तलाव पूर्ण भरलेलं आहे बघा पावसाने. हे बघा ओव्हरफ्लो होत आहे. हे बघा आता कंटिन्यू पाऊस पडला ना तर हे सर्व पाणी ओव्हरफ्लो होणार आहे. मस्त वाटतंय बघा, एक नंबर वाटतंय. गोवा पण फेल, गोवा पण फेल. आमचं गोराही बघा, हे बघा हे दाखव, तलाव दाखव आपला. एक नंबर ना मित्रांनो, काय वाटतंय बघा, एक नंबर. पूर्ण बघा आमचं कुलवेम तलाव आहे ना मस्त पूर्ण भरलेलं आहे बघा. आणि ते स्विमिंग तसं कोणी पण करू शकतो, पण आहे ना डीप आहे. ते बघा तिथे होडी पण आहे बघा. तर डीप आहे आणि ना भरपूर जणांचं इथे प्राण गेलेलं आहे. हा तलाव तुम्हाला वाटत असेल साधा भोळा, पण या तलावाने गिळलेत अनेक सारे मनुष्य. पण आज ना एक नंबर आहे बघा, दृश्य एक नंबर आज. इथे ना मित्रांनो आपले मित्राचे टांगे आहेत. हे बघा मस्त कलर दिलेला आहे बघा, रेड आणि व्हाईट. आपल्या मित्राचे आहेत इथे. इथे बघा एक टांगा आहे परत. आणि तिथे ना काही मंडळी आहेत ना मासे धरतायत बघा. आता विचारूयात आहे ना कुठले मासे गावलेत काय. हे बघा
मित्रांनो पाण्याचा लेवल बघा आता ना हा रात्रपर्यंत ओव्हरफ्लो होणार बघा, पूर्ण भरलेला आहे बघा. बस आज कंटिन्यू जोरात पाऊस आहे आणि रात्री पूर्ण ओव्हरफ्लो होणार आहे. तर हा रस्ता ना पूर्ण पार करणार आहे पाणी. इथे बघा मस्त ना पावसात काही मंडळी फिशिंग करतायत, आपले तर गावातलेच मित्र आहेत. हे बघा याला भेटलाय भाई कुर्ली मासा भेटलाय बघ, कसला मोठा भेटलाय. बरं आहे रे, बरा मोठा भेटलाय. सदाला काय भेटलंय बघूया. सदा काय भेटलं तुला? तुला पण कुर्ली भेटली. हा पोरगा ना सेम रे, ऋतिक रोशन. बघा याची कुर्ली पण इकडे पडलेली आहे कुठेतरी, ही बघ. एक नंबर आहे. बरं या तलावामध्ये बघा मासे भेटतात, मासे. आधी ना आम्ही लहान होतो ना तर बघा ही वाली पायवाट होती बघा, ही ना अशी शेतातून सरळ आमच्या घरी जायची. पण आता बघा इथे किती सारे घरं झालेत. इथे ना एक आश्रम पण आहे, हे बघा परिवार सिनियर सिटीजन केअरिंग सेंटर आहे बघा. तर आता ना भरपूर प्रगती झाली आमच्या एरियामध्ये पण. चला हे बघा बावडी आली, बावडी. बावडी बघूया इथपर्यंत भरलेली आहे. अरे बापरे, बघा ऑलमोस्ट झालेली आहे ही फुल व्हायला. खालती जाऊया आपण. अरे बापरे, छत्री उडते हवेनी. हे बघा मित्रांनो सरकारी बावडी. हे बघा सर्व जातीचा उपयोग करिता 1949-50 आणि बावडी झालेली आहे ओव्हरफ्लो. हे बघा आजच्या पावसामध्ये पूर्ण बावडी ओव्हरफ्लो होणार आहे. पाणी ना वर येणार आहे पूर्ण वर. बरं वाटतंय बघा मस्त. आजूबाजूला पण पूर्ण पाणी भरलेलं आहे. हे बघा तर मित्रांनो मी तुम्हाला बघा एक कुलवेम तलाव दाखवलं, मग आमची सरकारी बावडी दाखवली. आता ना मी तुम्हाला ना समुद्र दाखवतो. हे बघा समोरच आहे कुलवेमचा समुद्र. आणि समुद्र आहे ना आज खवळलेला आहे कारण आज आहे हाय टाईड. तर त्याचा पण एक नजारा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा आमच्या एंट्रीलाच पाणी भरलेलं आहे बघा. मेन रोड वरना जो आम्ही एंटर करतो ना तेच पाणी भरलेलं आहे बघा इकडे. हा बघा हा जो रस्ता आहे ना हा गोराईवरना आला आणि हा रस्ता चाललेला आहे मनोरीला. आणि आमच्या रस्त्याच्या ऑपोजिटलाच बघा हे आहे कुलवेमचा समुद्र आहे बघा तिकडे. तर आपल्याला तिकडेच जायचंय. आमचा बस स्टँड पण दाखवतो तुम्हाला. हे बघा MBMT औतपाडा आणि बस क्रमांक लागते इकडे 3 आणि 6 बस मार्ग क्रमांक आहे बघा. तर चला आता आसूबाई देवींचं दर्शन करू. रोड बघा किती खाली असतात गावातले. आणि इथे बघा सर्व ना ताडगोडे आहेत, सर्व ताडगोडे. सर्व ताडगोडे आहेत मित्रांनो इथे, सर्व ताडगोडे. आणि ही जी जागा आहे ना ही MTDCच्या अंडरमध्ये येते, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या अंडरमध्ये येते ही जागा. MTDCचा बोर्ड पण आहे बघा. दिस प्रॉपर्टी बिलॉंग टू MTDC गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकिंग. आणि बघा सर्व ही जी जागा आहे ना हे बघा इथे ना शेड लावलेला आहे पत्र्यांचा.
ही जितकी पण जागा आहे ही MTDCच्या अंडरमध्ये येते बघा। आसूबाई देवीचं मंदिर आहे हे बघा। आसूबाई देवी आणि 9 बहिणी आहेत, लहान मंदिर आहे। तर याचा ब्लॉग पण आहे आपला युट्यूबला, जाऊन पहा। आणि बाजूला ना दर्गा पण आहे बघा। तर आता चला मी तुम्हाला ना बीच दाखवतो कुलवेमचं। हे बघा पाणी ना संपूर्ण भरलेलं आहे मित्रांनो। आमचं कुलवेमचा समुद्र बघा, तरी आता हाय टाईड लागलेली आहे। हे बघा मोठे मोठे लाटी आहेत तिकडे, ते बघा। तर आता हाय टाईड लागलेलं आहे आणि बघा दुपारपर्यंत आहे ना पाणी या दगडापर्यंत टच होणार। हे पूर्ण वरपर्यंत येतं पाणी इकडे पावसाचं। आता बघा तिथे लाटा तयार होत आहेत, ते बघा। आणि भरपूर हवा आहे बघा, माझी छत्री लागते बघा, हे बघा भरपूर हवा आहे ना। मी कसं कसं कंट्रोल करतोय, एका हातामध्ये कॅमेरा आणि एका हातामध्ये छत्री। व्ह्यू बघा काय एक नंबर आहे बघा। हे बघा मोठे मोठे लाटा आहेत। तर आता हायटाईड आहे, दुपारपर्यंत ना पाणी पूर्ण दगडांना टच होणार आहे। हे बघा ते जे दिसतात ना तुम्हाला, ते गोराई आहे, गोराई। आपण आहे ना ते कुलवेम आहे, कुलवेमचा समुद्र। या डोंगराच्या पलीकडे तो समुद्र जातो मग मनोरीला। हे बघा मस्त, हे बघा वाडी पण आहे नारळाची। हे बघा छत्री बघा हवेनी काय कशी होते बघा। आणि हे जागा मी तुम्हाला बोललो ना MTDCची, MTDCची। बरं आहे बघा आज रेड अलर्ट। झंडू किधर? तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा आमचा गावाचा वातावरण? आज आमचा ना मस्त पाऊस पडलाय गावामध्ये, मस्त ना पूर्ण हिरवागार झालेलं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता मी चाललोय घरी, तोपर्यंत भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।